नमस्कार. हिस्ट्री SNMU मध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण UGC नेट हिस्ट्री PYQ 2012 पाहत आहोत. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. हिंदू विधवा पुनर्विवाह अधिनियम कधी पारित करण्यात आला? उत्तर आहे 26 जुलै 1956. लॉर्ड डलहौसीचा काळ होता आणि त्याकरता पुढाकार घेतला होता ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी. प्रश्न क्रमांक 2. शारदा अधिनियम कधी पारित करण्यात आला? उत्तर आहे 28 सप्टेंबर 1929. काळ होता लॉर्ड एअरविनचा. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. ब्रह्मविवाह अधिनियम कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? उत्तर आहे 1972 आणि पुढाकार घेतला होता याकरता केशवचंद्र सेन. यानंतरचा प्रश्न आहे. वेळेचा संबंध वर्णनात्मक इतिहास लेखनमध्ये कमकुवत दगडावर इमारत उभी करण्यासारखे आहे असं स्टेटमेंट कोणी मांडलं होतं? तर उत्तर आहे E.H. कार. अतिशय महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत त्या. त्यांचा जन्म, मृत्यू आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकं लिहून ठेवा, कारण अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि यांची अजूनही काही स्टेटमेंट आहेत, तीही पाठ करून ठेवा सरळ. यानंतरचा प्रश्न आहे. कार्यकारण संबंध इतिहासाकरता बाधक आहे असे कोणी म्हटले आहे? उत्तर आहे थिओडॉर जेल्डिन. हे मराठी ट्रान्सलेशन करताना थोडाफार फरक झाला असेल तर माफी असावी, आणि उच्चारात सुद्धा फरक पडला असेल तरीही माफी असावी. उद्या आपण पुन्हा भेटू. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि रोज 5च प्रश्न पाहतोय, 5 सेटचे आणि 5 नेटचे PYQ. तर ते दोन्ही व्हिडिओ पहा, दोन्ही महत्त्वपूर्ण आहेत. उद्या आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.